नमस्कार, शुभ सकाळ. कसे आहात? बरे आहात ना? बरंच असलं पाहिजे. मी पण बरी आहे. आता निघालेली आहे मी परीक्षाच्या ड्युटीसाठी. CBSEच्या परीक्षा आहेत ना, तर आमची ड्युटी दुसऱ्या शाळेमध्ये घातलेली असते. तर माझी आहे आज दुसऱ्या शाळेमध्ये. आणखीन 2-3 शिक्षक पण तिथं आल्यानंतर मला भेटतील, त्यांची पण आहे. तर म्हणून आज मी थोडं घरातून उशिरानं निघत आहे. चला, इथं मी निघालेली आहे, आलेली आहे, पोहोचलेली आहे ह्या शाळेमध्ये. इथं आमच्या मुलांचे परीक्षा असतात. शाळा छान आहे, मोठी शाळा आहे, खूप मोठी. आणि इथं कसं म्हणजे शाळा पण भरली आहे आणि परीक्षा पण होत आहेत. काही गडबड घोटाळा नाही. वरच्या मजल्यावर परीक्षा आहेत, खाली शाळा भरलेली आहे. तर चला आम्ही आता पोहोचायचं आहे आम्हाला परीक्षा हॉलमध्ये. आणि आज सायन्सचा पेपर आहे CBSEचा, सायन्सच्या म्हणजे विषयाचा. तर आम्ही इथं भेटलो. हे शिक्षक आहेत, आमच्या शाळेच्या शिक्षिका आहेत. चला मग एक्झाम झाल्यानंतर मोबाईल पण ठेवलं होतं आम्ही, त्यामुळे काही तिथल्या फोटो घेता आल्या नाहीत, व्हिडिओ काढता आला नाही. एक्झाम छान झाले, परीक्षा एकदम छान झाल्या. सायन्सचा पेपर होता. एकदम शिस्त, सर्व काहीच गडबड घोटाळा झाला नाही. मुलं पण चांगले होते, दुसऱ्या शाळेची होती. मस्तपैकी लिहत होते, चांगलं लिहत होती. काही कोणीही आवाजसुद्धा केला नाही. आता आम्ही निघालेलो आहोत घरी. परीक्षा संपलेल्या आहेत, आमची ड्युटी पण संपलेली आहे. आता आम्ही इथं तिघी जे आलेलो आहोत शिक्षिका आमच्या शाळेतून, तर तिघींचे पण घरं वेगवेगळ्या दिशेला आहेत. मग म्हणून आम्हाला आता वेगवेगळ्या दिशेला इथून निघायचं असतं. तर माझी स्कूटी मी इकडे पूर्ण बॅक साईडला ठेवलेले होते. तर पाहावं आता कुठं आहे कुठं आहे. इथं पण नाही. एकदम म्हणजे नवीन एरिया, नवीन माहोल सगळं. आपल्याला पण कुठं कोणता रास्ता आहे, कुठं आपण गाडी ठेवलो, हेही एकदम असं होऊन जातं ना, की दुसरीकडे ठेवलो का? हां, आहे, इथंच आहे. हे पहा, इथं लास्टचं जे आहे ना, ती माझी स्कूटी आहे लास्टची. इथंच मी ठेवलेली होती. तर चला मग मी निघाले आता घराकडे. घराकडे जाता जाता मला वाटलं, की चला वाटेत एक चप्पलचं दुकान आहे, शँडल चप्पल, काय मिळेल ते एखादं घ्यावं म्हणून मी इथं आलेली आहे. तर एका 2-3 कामं करायची सवयच असते ना. घरी एकदा गेलं ना, इतकं आळस येतं. मग तिथून काय, मग जाता जाता आणखीन एक स्वीटचं दुकान लागलं, म्हणजे वाटतच होतं. तिथून वाटलं की चला काहीतरी घ्यावं. खूप दिवस झालं समोसे, कचोरी असं काही पण घेतलेलं नाही. तर इथून घेऊन थोडं गरम गरम छान असतं इथं, म्हणजे क्वालिटी असते. मस्तपैकी इथं करतात. म्हणून मग इथं मी आलेले आहे. तर इथून मी काय घ्यायचं ते ठरवत आहे, पाहत आहे, की जे ताजं, जे फ्रेश, जे चांगलं असेल, गरम गरम असेल तेच घ्यावं लागेल. मग मी त्यांना विचारलं तर त्याने म्हणले, कचोरी सुबह किया हुआ है और समोसे अभी अभी 1 घंटा पहिले. तर मग म्हणून मी समोसे घ्यायला सांगितले. समोसे घेतले, द्यायला सांगितले आणि आता परत मी निघालेली आहे घराकडे. तर वाटेत पहा, इथं इतकं रोड जाम, इतका ट्रॉफिक, कारण ट्रेन चाललेली होती आणि फाटक रेल्वे गेट बंद पडलेलं होतं. खूप वेळ मग इथं थांबावं लागलं. झाली आता ड्युटी झाली, जेवण झालं, सर्व झालं. आता रेस्ट पण झाला. संध्याकाळची वेळ आहे आणि मी आलेले आहे आता गार्डनमध्ये. कारण दररोज थोडं तर थोडं काम गार्डनमध्ये करायचंच आहे. असं ठरवल्याप्रमाणे कधी कधी होतही नाही, कधी कधी होतं आहे गार्डनचं काम, कधी होत नाही. मग मुलगी म्हटली की मोठे मोठे जे झाडं आहेत पॉटमध्ये ते काढून आपण जमिनीवर लावत. तर त्या दिवशी लावले होतं कण्हेरीचं झाड. आता दाशाळाचं म्हणजे जास्वंदाचं झाड तिथं जमिनीवर लावायचं आहे. कारण ते मोठे मोठे होतात, फुलं खूप छान लागतात जमिनीवर म्हणून. तर हे दाशाळाचं बघा, हे जास्वंद एकदम पिवळा खूप छान असतं. हे पहा, कळ्या पण खूप लागलेल्या आहेत. त्याला काढलेलं आहे, मुलीनं काढलं त्याला काढून. आणि ती जी उकरत आहे ना, जमीन खोदत आहे, ती आमची किरायाची बाई आहे, किरायदारीण आहे. आणि तिची मुलं तिला खूप तंग करतात. पण तिनं मध्ये मध्ये म्हणते की मी पण करते, मी पण करते. तर ती आलेली आहे आणि मुलगी आणि ती दोघी मिळून मग ते झाड लावत आहेत. ते झाड लावल्या, छान एक खंदल्या, एकदम गार केल्या आणि चांगलं मुळा त्याच्या जातील तितक्या, आणि खूप छान झाड प्रकाराने लावलेले आहेत. लावल्यानंतर तरी पण ते झाड थोडंसं उंच झालेलं आहे ना, एका साईडला सारखं ते वाकायला लागलं.
मग आता काय करावं म्हणून मी त्यांना एक लाकूड देते. आता लाकूड दिल्यानंतर ते लाकूड लावून त्याला सुतळीनं बांधलं ना, मग ते आणखीन छान घट्ट बसेल झाड आणि त्याला वाढीला सोयीस्कर होईल. तर चला, ह्यांचं झाड लावायचं झालं. मी लाकूड आणून दिले, हे पहा. आणि लाकूड आणून दिल्यानंतर त्या लावलेल्या आहेत, त्या पहा बांधत आहेत त्याला. आणि खूप छान आता दाशाळाचं झाड जे आहे, खूप छान जास्वंद आता फुलेल जमिनीवर. त्यांची मुलं बघा ओग्गी बसत नाहीत, मध्ये 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 यायला लागली आणि काहीतरी म्हणायला लागली. आता पडतील म्हणून आम्हाला भीती, पण त्यांना आगाऊपणा करायचं एवढंच. तिच्या आईला एकही काम करू देत नाहीत. आणि तिला झाडं वगैरे लावायचं खूप शौक आहे, आमची जी किरायदारीण आहे तिला. तर तिनं झाड लावले, मुलीनं आणि तिनं दोघी मिळून झाडं लावलेले आहेत. ते आज एक झाड लावले, त्या दिवशी कनेरीचं झाड लावले. असं प्रत्येक दिवशी एक 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 पॉटमधले झाडं जमिनीवर लावायचं. आणि त्यांना जागा करून देते मी, की कुठं लावायचं काय नाही मी सांगते आणि त्यात मग लावून घेतात. कारण साईडला त्या म्हणतात की साईडला आपण सगळे झाडं लावूत आणि आतल्या बाजूला पॉट ठेवूत. म्हणलं ठीक आहे, तसंच करता येईल. आणि जे पॉटमध्ये झाडं आहेत ना, त्याची वाढ खुंटलेली आहे. ते जमिनीवर लावलं ना, खूप छान प्रकारे खाली लावलं छान प्रकारे येतील. आता हे पॉट खाली जास्वंदाचं झाड होतं ना, ते काढल्यामुळे हे खाली झालं. मग ह्याच्यामध्ये मुलगी म्हणली की हे जे फुलाचं झाड आहे, बी आहे, हे टाकून देते. तर खूप छान फुलाचं आहे ते, बघावं आता कसं येतं आहे कसं नाही. मग त्याच्यामध्ये तिनं ते बी टाकून दिलं. हे पहा, अशा प्रकाराचे फूल शेवंतीसारखेच दिसत आहेत आहे ना, शेवंतीच असेल बहुतेक. आता आल्यानंतर कळेल म्हणजे कसं प्रकाराचं ते झाड आहे आणि कसं आणि येईल का नाही. खूप दिवसाचं पॅकेट होतं जवळ आमच्या मुलीच्या, मग तिनं तिथं ते लावून दिलं. म्हणजे ते लावायचं पण झालं. असे कितीतरी पॉट आहेत, त्याला खाली करायचं आहे, परत दुसरं लावायचं आहे. तिथे त्यांची वाढ खुंटलेली आहे. हे पहा किती मस्त असं हिरवंगार सगळं झालेलं आहे. बाग आमची खूप छान दिसत आहे. हे पहा, मी तिला सगळं दाखवत आहे की हे इथं लावायचं आहे, हे सर्व इथून काढायचं आहे. असं सगळं आखणी झाली. आता झाल्यानंतर काम आता तिनं काय म्हणती, हे कनेरीचं झाड वाकायला लागलेलं आहे, तर ह्याला पण एक आपण सुतळी बांधूत आणि वरती रॉडला बांधूत, मग ते झाड व्यवस्थित येईल. मग तिनं म्हणली सुतळी द्या. मग ते आमची जी किरायदारीण आहे तिचं नाव आहे गंगू. तर गंगूला मग मी सुतळी दिली आणून. मुलगी आणि ते दोघी मिळून ते सुतळीनं बांधत आहेत. तोपर्यंत मी त्यांची मुलं इथं राखत आहे. त्यांना भीती घालत आहे की तुम्ही इकडे येऊ नका येऊ नका. पण मुलं काय ऐकतात, किती खोडकर असतात मुलं. आणि इथं पहा किती छान शेवंतीचं फूल आलेलं आहे, मस्त कलर आहे त्याचा पण. आणि इकडं बघा व्हाईट कलरचं छानसं फूल आलेलं आहे, वेगळंच. काय म्हणतात ह्या फुलाला माहिती नाही, जाई जुईसारखंच फूल आहे ते. त्यानंतर मी पानं वगैरे गोळा केले आणि त्याला जाळ लावून दिला. म्हणजे आता पुन्हा जाळ लावणार नाही, एवढा एकच वेळ मी जाळ लावत आहे. त्याच्या पानांनी मला ऑर्गॅनिक खत तयार करायचं आहे, म्हणजे झाडाझुडपाला छान होईल. तर आता थोडेच पानं राहिलेले आहेत आणि कुठं त्याला अजून जागा निश्चित केलेली नाही ना, आपण खत कुठं तयार करायचं ते. आता ते पण झालं. आणि 2 पपया लागलेल्या होत्या तिकडं मागच्या साईडला, ते पण काढल्या पपया. मुलगी तिकडे गेली, मी इकडून लाकडानं त्याला ओढलं, मग पपया निघाल्या खूप छान. हे बघा किती छान पपया आलेले आहेत पहा, एकदम लाल लाल झालेले आहेत, पिवळे पिवळे एकदम गोड आहेत पण पपया हे पण. तर काम ऑलमोस्ट आता झालेलं आहे. आता पाणी द्यायचं काम आहे. आणि ते जे गंगूचे मुलं आहेत ना, तिला खूप परेशान करत आहेत. गंगूला म्हणत आहे की तू घेऊन जा आता मुलांना, उगीच खूप त्रास देत आहे त्यांना, तू मुलाला होमवर्क वगैरे कर. म्हणून मग तिनं गेली. आता माझंही काम ऑलमोस्ट होत आलेलं आहे. आणि एकदम जमीन ओली आहे कारण परवाच्या दिवशी मी पाणी दिलेले होते, काल काय पाणी देणं झालंच नाही. तर ओलसर आहे जमिनीमध्ये, म्हणून मग मी लवकर थोडं पाणी देण्याचा प्रयत्न करत आहे. थोडक्यात पाणी दिल्यानंतर लवकर माझं काम होऊन जाईल. अजून तिनं मोटर बंद करते, पाणी बंद करते असं बोलत थांबलेली आहे. एवढं झाल्यानंतर तिला मी सांगणार आहे की बंद कर आता नळ आणि तूही जा आणि मीही माझं काम करते असं म्हणून. तर तिला पाठवत आहे. तर चला मग आजच्या व्हिडिओला मी इथंच थांबवते. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.